मित्रांनो, मी ना साऊथ लोकांच्या स्टॉलवरती खाल्लेली नीर चटणी आणि थाटी इडलीची रेसिपी सांगणार आहे. मी नीर चटणी बनवण्यासाठी ना प्रत्येकी 2 चमचे भाजलेली चणा, शेंगदाणे, खोबरं, चिंच, 2 मिरच्या, कढीपत्ता, लसणाच्या 3 पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर व त्यात चवीनुसार मीठ घालून ते बारीक करून घेतलं. आणि ही चटणी जेवढी पातळ असेल ना, ती खूप छान लागते. आणि चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलं आणि त्यानंतर त्याला जिरा, कढीपत्ता आणि मोहरीचा मस्त तडका दिला. अशी झाली नीर चटणी. आणि ती इडलीसोबत खाण्यासाठी आधी मी काय केलं ते बघा. तर आदल्या दिवशी मी ना तांदूळ, उडीद आणि मेथीदाणा मस्त 6 तास भिजवलेले. त्यानंतर ते बारीक केलं. बारीक करत्या वेळी त्यात पोहेसुद्धा ॲड केले. पण दुसऱ्या दिवशी माझं इडलीचं पीठ फुगलं नाही. तर यात पण गंमत आहे अशी, की मी जेव्हा थाटी इडली बनवायला घेतलं आणि ते पीठ जेव्हा मी थाटी इडलीसाठी शिजवलं ना, तेव्हा ती इडली एवढी मऊ, लुसलुशीत आणि फुगलेली बनलेली ना, ऑसम. आणि त्यासोबत नीर चटणी खाल्ली. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. पुढं काय बघायचं ते नक्की सांगा. धन्यवाद.